तिथे राहुरी पोटनिवडणुकीत 7 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र 7 उमेदवार राहिल्यानं आता मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे। भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे हे उमेदवार आहेत, तर वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून संतोष चोळके हे रिंगणात उतरलेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून रावसाहेब खेवरे हे अपक्ष म्हणून उमेदवार निवडणूक लढवत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।